तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। इदं बुद्धं बिंब सभ्यैः देव मनुष्यैः पूजेतुं इमस्मिन् गहे प्रतिष्ठापयामि। इदं मे पूज्यं बोधियान कटिलाभाय सब्बतन्तु। इदं मे पूज्यं अम्माकं निब्बानस्य पच्चयो होतु। आम्ही या प्रासादामध्ये तथागत भगवान बुद्धाची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा स्थापित करीत आहोत। या पुण्याने आम्हाला बुद्धाचे ज्ञान व बाबासाहेबांचे ज्ञान प्राप्त व्हावं। या पुण्याने आम्ही मानवतेच्या प्रती निर्दोष आणि निष्कलंक अशा जीवनाला म्हणजे निब्बाणाला प्राप्त हो। या पुण्य हेतूने आज आम्ही या घरी बुद्ध व बाबासाहेब यांच्या प्रतिमांची स्थापना करीत आहोत। सद्ग्रस्तांनो विनंती आहे, बुद्ध आणि बाबासाहेब आम्हाला दिसू द्या। कापड काढा आणि इथं बसले सर्व लोकांनी पुष्पांचा वर्षाव करायचा, टाळ्यांचा गजर करायचा आणि मग बुद्ध दिसल्यानंतर वंदन करायचं। चला पुष्पांचा वर्षाव करा, टाळ्यांचा गजर करा आणि आपल्या जागेवरून वंदन करा भगवान बुद्ध बाबासाहेब माझ्यासाठी असं करा। व्हायचा मथुरेमध्ये का सर्व बाया त्या बायांच्या अंगावर माणसांनी रंग टाकायचा आणि त्यांना वहिनी म्हणायचं आणि मग ते म्हणजे तिथं त्यांनी भांग प्यायचं, भांग गांजा सर्व प्यायचं आणि तसं मात्र बुद्धाच्या धर्मात नाही आहे। काय तर माणसानं कोणतीही व्यसन मागं लावून घेऊ नका काय आणि व्यसनी ईश्वराची पूजाही करू नका काय जे म्हणजे भांग धतुरा गांजा दारू पितानी जे कोणी ईश्वर दिसत असेल त्याची पूजा करू नका काय तर आणि कोणतेच व्यसन मागं लावून घेऊ नका, भेटत जा आणि त्यानं तुम्हाला निब्बाणाची प्राप्ती होईल। निर्दोष आणि निष्कलंक जीवन, निब्बाण म्हणजे मृत्यू होत नाही काय आणि त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात का लोक काय म्हणतील याला घाबरून जाऊ नका। लोकचक्र म्हणतात याला। लोकचक्र म्हणजे निंदा प्रशंसा लाभ हानी काय सुख दुःख एक शब्द बोलणार ते तुम्ही मनातल्या मनात उच्चार करायचे, तुम्हीच अनुभव करजा। आजपासून माझं सर्व वैरत्व अहंकार ईर्ष्या कमी होत आहे, कमी होत आहे। या कुशल कर्माने मला सद्धम्म प्राप्त हो। या सद्धम्माची